काळेश्वरी आज आपल्या दरबारामध्ये त्या ताईंची जट काढायची आहे आणि ज्यांना कुणाला जट काढण्यासाठी जट काढायची असेल त्यांनी आपल्या दरबारामध्ये या सर्वांची जट या ठिकाणी विनामूल्य आपण जट काढून देत आहे। सांग। मी माझ्या आईची जट खूप दिवसांनी आलेली आहे, तर आम्ही इंस्टा आणि यूट्यूब बघून इथे आलेलो आहे। तर आम्हाला खूप चांगलं सहकार्य दिलं आहे आणि माझ्या आईची जट ही विनामूल्य इथं काढण्यात येणार आहे। आम्हाला फक्त नारळाचा खर्च द्यायचा आहे, तसेच सर्वांना इथे मदत केली जाईल। तरी आपण त्या ठिकाणी नवीन उपक्रम करतोय की सगळ्या महिलांची पुरुषांची ज्यांना जट आलेली असेल ती जट आपण विनामूल्य काढतोय आणि असं काही नाही की बाबा जट काढल्यानंतर आपल्या घरात परिवारामध्ये काही अडचणी निर्माण होतील असं बहुतेक महिलांचा असा समज असतो। तर जट काढल्यामुळं आपल्या परिवारामध्ये किंवा आपल्या प्रपंचामध्ये काही चढउतार होत नाही। त्यामुळं तुम्हाला जर काढायचे असेल तुम्ही बिंदास इथं ओम काळेश्वर दरबारामध्ये वारजे माळवाडी यशोदीप चौक त्रिमूर्ती सोसायटी ओम काळेश्वरी निवास या दरबारात येऊन तुमची जर तुम्ही विनामूल्य काढून जावा। फक्त पहिल्यांदा मला भेटीसाठी यायचे आणि नंतर मी तुम्हाला तारीख देईन, त्या तारखेच्या दिवशी जट काढायला यायचं। असं फक्त 2 वेळा तुम्हाला या ठिकाणी यायचे आणि तुमची जट विनामूल्य काढल्या जाईल। तर जट काढून आता आपण यांची जट काढतोय। तर जट मागच्या बाजूने भरपूर आहे, पण ज्यावेळेस जट काढायची असते त्यावेळेस आपल्याला पूर्ण केस कापावं लागतात, टक्कल करावं लागतं। कारण की जर थोडीशी केस जरी ठेवली तरी ती जट परत येण्याची शक्यता असते। त्यामुळे पूर्ण आपल्याला केस काढावं लागतात आणि केसांचा पूर्ण डोक्याचा टक्कल करावा लागतोय, पण टक्कल केल्यावरती परत जट येत नाही। त्यामुळं पूर्ण टक्कल करणं गरजेचं आहे। तर आता आपण या ठिकाणी या ताईंची केस थोडीशी कापतोय आणि नंतर त्या बाजूला ठेव भैया, इस साइड पर, इस साइड पर पूरा बाल एक जगह बांध करत नाही। हां चालेल। पूर्ण आता आपण काढतोय, सगळ्यात थोडी सुरुवात केली। मागच्या बाजूने जट जास्त आहेत। आपण इथं मागच्या बाजूने पूर्ण असा केसांचा गुच्छा झाला, जड झाले। त्यामुळं त्यांना झोपताना पण त्रास होत असेल आणि डोक्याला भरपूर असं वजन त्या जटीचं होते। आता ती जट काढल्यावरती त्यांना पूर्ण मोकळं वाटेल आणि ह्या जटीची विल्हेवाट पण आपण आपलीच करून टाकत असतो। त्यामुळं तुम्ही निसंकोचपणे या ठिकाणी दरबारात येऊन जट काढून जावा आणि असं काय नाही, तुमची जर जट काढली तर उद्या तुम्हाला काय वाटलं तर तुम्ही परत इथं दरबारात येऊ शकताय आणि जट काढल्यावरती काय होणार नाही आहे ह्याची पूर्ण हमी मी घेत आहे। कारण की देवी देवतांना पण शुद्ध ह्याच्यामध्ये सेवा पूजा अर्चा चालत असते। आईसाहेबांचं ज्यावेळेस वारं येतं त्यावेळेस आईसाहेब असं काय आपल्याला एवढं मोठं जड वजं वागवायला आई सांगत नाही आणि ह्या जटीचं इतकं वजं आपल्या शरीराला होत असतं की ते वजं घेऊन चालणं आणि ते वजं घेऊन दिवसभर महिलांना काम करणं शक्य होत नाही। तरी पण महिलेला घरातील सगळी कामं करायला लागतात। ते आपलं गप्प बसून सगळं मनात दुःख ठेवून ते आपलं घरातलं पूर्ण काम करत राहते। बरोबर आहे ना? घरात जरी झालं तरी घरातलं काम करायला लागते का नाही? हॅलो मोबाईल चेक करू शकतो।